नवरा बायकोत किती भांडणं होऊ द्या, राग राग 2-3 पोरं होत्यातच. आजकाल मुलगी नांदायला जाताना आई वडिलांपेक्षा जास्त गल्लीतले पोरच रडतात. अगं तुझा पक्ष कोणता? आमचा एकच पक्ष, फक्त नवऱ्यावर लक्ष, नजर हटी सौतनपटी. मामी मला आता फोन आलता, ते तुमचे भाऊ तुमचे वडील मला कदरलेत का काय हो? नाही नाही नाही, कोण म्हणलं तुम्हाला नाही कदरले? तेच म्हणलं मी इतकं भारी, मला कशाला कोण कदरेन हो? नाही नाही नाही, ते कदरले नाही तर ते तुम्हाला कुत्र्यासारखं हाणायला यायला लागले. तुला दुसऱ्यासोबत बघण्याआधी देव करो श्वास बंद हो. माझा नाही तुझा, माझा करणार तू आणि मरणार मी, कुणाच्या बापाने सांगितलंय. अगं तू असं काय पुण्य केली होतीस जे तुला मी भेटलो? पुण्य होय, मी एकदा एका नदीत 1 रुपये टाकले होते. मग मला देव म्हणाले 1 रुपयामध्ये असलाच नवरा भेटणार की. लाडाने तो तिला पिल्लू म्हणायचा, आता तिची पिल्ल त्याला मामा म्हणतात. सगळ्यांचे नवरे त्यांच्या बायकांना बाबू पिल्लू सोना म्हणून बोलवतात, आणि माझा नवरा. अगं सुने, ते माझं बनेल कुठं आहे? हाय तिथंच आली. नवऱ्याचं कसं असते माहितीये का, स्वतःच्या बायकोला तो कधी विचारणार नाही कशी आहेस ते, तर दुसऱ्याच्या बायकोला ओ वहिनी कसं आहे, बरं आहे ना? अहो ऐका की, माझं सारखं अर्ध डोकं दुखलाय, चला की डॉक्टरला दाखवू. डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे, जेवढा तेवढंच दुखणार की. काय काम असतं तुझं सारखं ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन? खाते पितीस का नाही, स्वयंपाक बिपाक करतेस का नाही, धुणं भांडी करतेस का नाही, का सारखं ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन? तुझं काय, माझं पण तेच आहे. भागे अरे काय चहा करती पाहुण्याला हलकटवाणी, काहीतरी जेवणच कर. जेवण? हा जेवण करायचं त्यांना? हा बरोबर आहे, मी करते जेवण. पाहुणे हो, अरे काय चहा पिता कशाला? बरोबर आहे. लाडू खाता का? लाडू खाऊ खाऊ खाऊ. अरे भाई, चालता बोलता जी शब्दात पकडते तिला बायको म्हणतात, आणि त्याच शब्दाचा अर्थ समजवता समजवता जो वेडा होतो त्याला नवरा म्हणतात. राम राम बाई. ए शान्या, बाया माणसाला कुठे राम राम घालतात का? जाऊ द्या बाई, का? आमचा माणूस साधा भोळा आहे. साधा भोळा? खुशाल आला आणि बाईला राम राम म्हणतो. अरे काय म्हणा मग? काय नालायक बाई. कोण? हो बाबा. लोक बायकोशिवाय कसं राहतात काय माहित. माझी शेजारीन जरी माहेरी गेली, माझं जरा सुद्धा मन लागत नाही. बायको माहेरी गेल्या नवऱ्याला रोज फोन का करते तुम्हाला माहित आहे का? कारण नवऱ्याला आठवण राहिली पाहिजे, टायगर अभी जिंदा है. आजकाल मुलगी नांदायला जाताना आई वडिलांपेक्षा जास्त गल्लीतले पोरच रडतात. सुनी, तू मला लई दिवस झालं 1000 रुपये मागला तीस की. होय होय मागलाल ती की. मी तुला काही प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर जर बरोबर दिलीस तर तुला 1000 रुपये देतो. हा विचारा. गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे? मुंबईत. आणि लाल किल्ला कुठं आहे? दिल्लीत. ताजमहल कुठं आहे? आग्र्यात. आणि आज सकाळी तू का खाल्ली होतीस? सुशेला. आणि रात्री माझे 5000 रुपये चोरली होती, ते कुठे ठेवलेस? किचन मध्ये साखरेच्या डब्यात. नशीब नवरे सुंदर असतात, नाही तर दोघांचा ब्युटी पार्लरचा खर्च कोणाला परवडला असता. भरती जाऊ दे. कोमल, तुझं ह्या वर्षी काय लग्नाचा प्लॅन आहे का नाही? कोण करूनच दे ना. माझ्या संग कर की. केलं असते रे, पण तू लईच काळायस. लोक बायकोशिवाय कसं राहतात काय माहित. माझी शेजारीन जरी माहेरी गेली, माझं जरा सुद्धा मन लागत नाही. नवऱ्याचं कसं असते माहितीये का, स्वतःच्या बायकोला तो कधी विचारणार नाही कशी आहेस ते, तर दुसऱ्याच्या बायकोला ओ वहिनी कसं आहे, बरं आहे ना? सुनी, तू मला लई दिवस झालं 1000 रुपये मागला तीस की. होय होय मागलाल ती की. मी तुला काही प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर जर बरोबर दिलीस तर तुला 1000 रुपये देतो. हा विचारा. गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे? मुंबईत. आणि लाल किल्ला कुठं आहे? दिल्लीत. ताजमहल कुठं आहे? आग्र्यात. आणि आज सकाळी तू का खाल्ली होतीस? सुशेला. आणि रात्री माझे 5000 रुपये चोरली होती, ते कुठे ठेवलेस? किचन मध्ये साखरेच्या डब्यात. कधी कधी असं वाटतंय
पैसा अडका गाडी बंगला सोनं नाणं सगळं सोडून द्यावं आणि संन्यास घ्यावं. अरे बाबा आधी कमाव तर. लोक बायकोशिवाय कसं राहतात काय माहीत. माझी शेजारीन जरी माहेरी गेली माझं जरा सुद्धा मन लागत नाही. तुला दुसऱ्यासोबत बघण्याआधी देव करो श्वास बंद हो. माझा नाही तुझा, माझा करणार तू आणि मरणार मी, कुणाच्या बापाने सांगितलंय. तुमच्या प्रिय नातेवाईकांना एकदाच ब्लॉक करू नका. 1, 2, 3 जणांना असंच सोडून द्या, जेणेकरून तुमचे खबरी मेन कार्यालयापर्यंत पोहोचतील. लाडाने तो तिला पिल्लू म्हणायचा. आता तिची पिल्ल त्याला मामा म्हणतात. अगं चपाती वाढती. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. मित्रांनो, जोपर्यंत फोटोवर हार चढत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. आजकालच्या पोरी पिझ्झा खायच्या गोष्टी करतात, ज्या आधी जिल्हा परिषद शाळेत भात खाताना म्हणायच्या, मावशी खरडून द्या ना अजून. अहो, आजपासून तुम्ही धुनी भांडी स्वयंपाक अजिबात कुठलं काम करायचं नाही. सगळी कामं मी करणार. अरे वा, आज सूर्य कुठल्या दिशेला निघालाय? पण माझी एक अट आहे. बोल की काय? त्या शेजारणीला दीदी म्हणायचं. घासतो माझ मी भांडे. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनच एवढं तोंड कसं काय चालवताय? भरती जाऊ दे. कोमल, तुझं ह्या वर्षी काय लग्नाचा प्लॅन आहे का नाही? कोण करूनच दे ना. माझ्या संग कर की. केला असते रे, पण तू लईच काळायस. सुनी, तू मला लई दिवस झालं 1000 रुपये मागला तीस की. होय होय मागला की. मी तुला काही प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर जर बरोबर दिलीस तर तुला 1000 रुपये देतो. हा विचारा. गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे? मुंबईत. आणि लाल किल्ला कुठं आहे? दिल्लीत. ताजमहल कुठं आहे? आग्र्यात. आणि आज सकाळी तू का खाल्ली होतीस? सुशेला. आणि रात्री माझे 5000 रुपये चोरली होती, ते कुठे ठेवलेस? किचन मध्ये साखरेच्या डब्यात. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत रोज डीपी बदलत जावा, नंतर तर एकाच फोटोत लटकून राहायचंय की. ती ऑनलाईन असली तरी ह्याला मेसेज करत नाही, आणि हे येडं उचकी लागली तरी डेटा ऑन करते आणि म्हणे तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. अरे जा.